वसिष्ठादिकांनी अत्यंत संयमानं नंदीग्रामाहून भरताला आणवण्यासाठी दूत पाठवले. मात्र दशरथांच्या मृत्यूचं वर्तमान बुद्ध्यास त्यांनी त्याच्यापासून गुप्त ठेवलं. कदाचित रामाला यवराज्याभिषेक होणार असेल ह्या कल्पनेनं अतिशय आनंदित होऊन भरत त्वरेनं अजोळाहून निघाला, अयोध्येमध्ये आला. त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि जी अयोध्या त्यानं पाहिली ती पाहून त्याला विलक्षण धक्का बसला. मातृदेवो भव, पितृदेवो भव. दशरथ पिता आणि कैकेयी माता यांचं कुलभूषण वाढवण्यासाठी भरताचा जन्म झाला. आणि आमचं अहोभाग्य की या पावन अयोध्या नगरीत आमचा जन्म झाला. आणि या अयोध्या नगरीला साजेल असेच वर्तन आम्ही आजवर करत आलो. समता, ममता आणि नीलता हे अंगी बाळगण्यासाठी आम्ही आजवर काही परिश्रम केले. आणि हे गुण अंगात किती चांगले दिसतात हे आम्हाला एका व्यक्तीकडे बघून कळाले. ते म्हणजे आमचे वडील बंधू प्रभू श्री रामचंद्र. प्रभू श्री रामचंद्र त्यांना भेटायला मी भरपूर उत्सुक आहे. आणि आज त्यांचा राज्याभिषेक आहे. आणि याहून आनंदाची गोष्ट आणखी असूच काय शकते. आज अयोध्या नगरीत सहो बाजूला उत्सव असेल. पण का कळेना मनात सतत घालमेल सुरू आहे. काहीतरी अखरीत घडलंय असं मला मन सांगतंय माझं. आणि काही केल्या ही घालमेल थांबतच नाहीये. हसो, त्वरित निघायला हवे. त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि जी अयोध्या त्यानं पाहिली ती पाहून त्याला विलक्षण धक्का बसला. अशी अयोध्या त्यानं कल्पनेतही कधी आणली नव्हती, स्वप्नातही आणली नव्हती. त्यांनी पाहिलं की त्या नगरीचं सर्व चैतन्यच नाहीसं झालं आहे. जिवंतपणाचं काही लक्षणच त्या ठिकाणी उरलेलं नाही आहे. त्याला काही कळेना की हे का, कशासाठी, याचं कारण का. तो आपल्या प्रासादामध्ये गेला आणि तिथे त्याची आई त्याला भेटली. कैकेयी भरताला पाहताच मोठ्या हर्षानं म्हणते की भरता, तुझी मी सारखी चातकासारखी वाट पाहते आहे. तुझा पिता निधन पावला आहे. राम इथून दूर वनात गेलाय, टळलाय आणि सिंहासन तुझ्यासाठी मोकळं आहे. तू लवकरात लवकर तुझ्या पित्याचं अवधूतही कोरक आणि स्वतःला एकदा राज्याभिषेक करून घे. तू राजा झाला आहेस, माझा भरत सिंहासनावरती बसला आहे, हे दृश्य मी केव्हा एकदा पाहिजे असं मला झालं. हे मी तुझ्यासाठी घडवून आणलंय, स्वतः घडवून आणलं. आपल्या आईचंही अत्यंत छद्मी आणि स्वार्थी असं बोलणं भरताने ऐकलं. मात्र त्याचा संताप अनावर झाला आणि अनावर संतापाने भडकलेला भरत आपल्या आईला म्हणतोय, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी. अश्वपतीची नभेस कन्या, नभेस माझी वार, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपथे नाते का. बदनाथाचा करील मुडे पतिव्रता टाकुणी. मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छिसी वाढ. आत्मघातकी ज्ञानाचे गातील भाट पवाड. शाखेसह तू वृक्ष तोडिला, फळा इच्छिसी वाढ. आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड. स्वीकारीन मी राज तुझ्यास्तव, स्वीकारीन मी राज तुझ्यास्तव, कीर्ती होईल तुनी. मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी, मातान तू भैरिणी. अरे काय केलंस हे तू, आणि कितीही विचार तुझे. आणि तू असे गृहीतच कसे धरले की या भरताला त्याच्या परमेश्वरासम भावापेक्षा हे सिंहासन प्रिय असेल. तुझ्या बुद्धीने काय कल्पना केली माझी. मला तर तुझ्या बुद्धीवर पण ईर्ष्या येते. आणि काय ठरवलंस की अरे प्रभू श्री रामाला वनवासाला धाडताना मनात एक शंका पण नाही यावी इतकी तू खाली पडलीस. अगं प्रभू श्री रामचंद्राच्या हातात वल्कल देण्यापूर्वी तुझे हात जळून भस्म का झाले नाहीत. निदान पाप तरी वाचले असते. मला तर तुला आई म्हणायची पण लाज वाटते.
जा आता जाऊन कुठेतरी आपलं तोंड काळं कर. आज हा भरत पोरका झाला असे मी मानेन, पण तुझी छाया या सदनावर किंवा या सिंहासनावर कदापि पडू देणार नाही. ग तुझे हे कृत्य ऐकल्यावर माझी तलवार पण म्यारातून उचलून तुझा फडसा पाण्यात उत्सुक आहे. पण तुझ्यावर वार केला तर माझ्या दोन्ही आया मला निपुत्र म्हणतील. आणि या एकाच विचाराने या तलवारीला मागे धरून ठेवलंय. आणि अगं त्या मातांची तरी काय चूक होती का तू त्यांच्या काळजाचे दोन्ही तुकडे त्यांच्यापासून हिरावून घेतलेस आणि त्यांना असं वाऱ्यावर सोडून दिलेस. आधी त्यांच्या पतीला मारून त्यांचं सौभाग्य उजाडलंस आणि आता इतकं मोठं दुःख त्याचं सांत्वन करायला त्यांचे पुत्रही त्यांच्याच बरोबर नाही. त्यांच्या मनावर काय आघात कोसळला असेल ह्याची मला कल्पनाच करवत नाहीये. आणि असे असताना मी तरी कोणत्या शब्दांनी त्यांचं सांत्वन करू आणि काय सांगू. आणि त्यांच्या पुत्रांना माझ्यामुळे वनवासावर जावं लागलं आहे ही कल्पना केल्यावर मला त्यांच्या समोर जायची हिंमतच होत नाहीये. अगं पापिणी, हे मातृऋण म्हणून तू कोणतं अक्षम्य पाप माझ्या माथी मारलंयस. अगं तू फक्त रघुकुळाचाच नाही तर अख्ख्या अयोध्या नगरीचा भावजीवन उद्ध्वस्त करून टाकलंयस. त्यांचे प्रभू तू त्यांच्यापासून हिरावून घेतलेस आणि या सगळ्या रोषाला तू तुझ्या बरोबर मलाही केंद्रबिंदू बनवलंय. सत्तेच्या लालसेपोटी, फक्त सत्तेच्या लालसेपोटी ही सूर्यासम तेजस्वी अयोध्या नगरी हा जशी काळ ओढून आल्यासारखी ओसाड पडली आहे. आणि आता त्या नगरजनांची तरी मी कोणत्या वचनाने समजूत काढायची आहे. आणि काय सांगू की या बाईला मला सिंहासनावर बसवायचे होते म्हणून त्यांच्या प्रभूंना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागतोय. नाही, रात्यावर मी हा अन्याय होऊ देणार नाही. आता त्वरित निघतो आणि वनात सगळीकडे हिंडून काढतो आणि भेटतील तसे त्यांना घेऊन येतो. आणि तोपर्यंत राहतेच. तसंही तुझ्याबरोबर बोलण्यात काही अर्थ नाहीये. आता फक्त काका प्रधान सुमंतच माझी मदत करू शकतात. काका प्रधान, चूक झाली आहे पण आपण त्याचं निरसन करू शकतो. आता सेनेला आज्ञा द्या आणि त्वरित निघू. सगळी वने हिंडून काढू आणि भेटतील तिथे त्यांचा राज्याभिषेक करू. सगळ्यांना सोबत घ्या, हवं तर ऋषी मुनींना पण सोबत घ्या. या धाकट्या भावाचं ऐकलं नाही तर निदान त्या जाणत्या पुरुषांचं तरी ऐकतील. आणि मी येईस तोवर कुठेले राह इथेच आक्रंदात पडून. बघ होतोय का तुला तुझ्या पापांचा पश्चाताप. चला.